लग्न झालेल्या बायका लफडं का करतात? त्याच्यामागचं कारण काय असतं? अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे जी त्यांना मदत करते या सगळ्या गोष्टी करण्यासाठी? मित्रांनो, आजकालच्या या 21व्या शतकामध्ये अशा घाणेरड्या गोष्टी वाढलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये लहान-लहान, चिमडी-चिमडी नालायक मुलं यांना थोडं सुद्धा वयाचं भान नाहीये. ही अकलीची बिंडूकं अक्षरशः मोठमोठ्या स्त्रियांसोबत लफडं ठेवतात. त्यांचं लग्न झालेलं असतं तरी त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवतात आणि त्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठी अक्षरशः त्या महिलेच्या आयुष्याचं वाट लावायचा प्रयत्न हे करतात. यांना पूर्ण ज्यावेळेस ह्या केसेस बाहेर येतात, यांचा डायव्होर्स होतो, यांना टाकून दिलं जातं. विचार करा मित्रांनो, या मूर्ख मुलांमुळं या महिलांचं काय हाल होतं आणि यांचं जीवन पूर्णतः उद्ध्वस्त होऊन जातो. याच्यामध्ये दोघांचीही चुकी आहे मित्रांनो, त्या बावळट मुलाची आणि याच्यामधलं त्या स्त्रीची पण चुकी तेवढीच आहे, जी की या गोष्टीला प्रतिसाद देते, त्या मुलाच्या मेसेजेसला रिप्लाय देते आणि ह्यामुळं मित्रांनो हे सगळे गोष्टी घडून येतात आणि त्यात मित्रांनो ही जी टेक्नॉलॉजी आहे, हे तंत्रज्ञान आहे, जे सोशल मीडिया आहे आजकाल चालू आहे, हे काम करतं. मित्रांनो, तुम्हाला असं वाटतंय की Facebook ही वेबसाईट पूर्णतः आउटडेटेड झालेली आहे, कोणच या Facebookचा वापर करत नसेल. परंतु हे मूर्ख घाणेरडे पोरं जे आहेत, हे या Facebookचा वापर कशासाठी करतात? तर लग्न झालेल्या ज्या बाया आहेत त्यांना टार्गेट करण्यासाठी. आता तुम्ही म्हणसाल त्या Facebookवरनं कसं टार्गेट करणार? फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यावरती मित्रांनो त्या महिलेशी कॉन्टॅक्ट होतो. जर कुठल्या महिलेने एक्सेप्ट केली ती फ्रेंड रिक्वेस्ट, तर तिच्यासोबत बोलणं होतं, चालणं होतं, सगळ्या गोष्टी विचारतात, तिला सगळ्या गोष्टी शेअर करतात आणि याच्यामध्ये मित्र म्हणून ती महिला त्या मुलासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते. फोन चालू होतात, फोन कॉल्स होतात आणि याच्यामध्ये दोघांमध्ये अशा काही गोष्टी बोलल्या जातात, ज्या गोष्टी मित्रांनो शारीरिक सुखापर्यंत असतात. मित्रांनो, त्यानंतर ह्यांच्यामध्ये संबंध घडून येतात आणि संबंध झाल्यावरती मित्रांनो, ह्या गोष्टी बाहेर आल्यावरती त्या महिलेचं आयुष्य पूर्णतः उद्ध्वस्त होऊन जातं. तिचा नवरा तिला कन्फर्म डायव्होर्स देतो आणि तिच्याकडं प्रूफ असतो, की या सगळ्या गोष्टी त्या कोर्टामध्ये तो मांडतो आणि तिच्यासोबत काडीमोड घेतो, डायव्होर्स घेतो आणि लांब जातो आणि ह्या मुलाला ज्याचे खायचे वांदे असतात, फक्त तो शारीरिक सुख त्या महिलेचं पूर्ण करू शकतो आणि ती महिला पण त्या मुलाकडे यासाठी जाते, की त्या शारीरिक सुखासाठी जाते, जो की तिचा नवरा कंप्लीट करू शकत नाही, असा तिला वाटत असतं आणि याच गोष्टीतनं मित्रांनो त्या महिलेचा डायव्होर्स होतो. त्या महिलेचं आयुष्य बरबाद होतं, त्या नवऱ्याचं आयुष्य बरबाद होतं, या बेडकाचं याला आतमध्ये टाकलं जातं काही-काही केसेसमध्ये, याचं आयुष्य बरबाद होतं. सगळ्यांचं ह्या गोष्टीमध्ये नुकसान आहे मित्रांनो. इज्जत जाते, नाव जाते, सगळं पाणी-पाणी होऊन जातं सगळ्या गोष्टी. तरी देखील अजूनही या गोष्टी होतात आहे. मित्रांनो, हे Facebook मेसेंजर जे आहे, हे आउटडेटेड नाहीये मित्रांनो. हे आहे या लोकांचं स्कॅम हब. हे काय करतात मेसेजेससाठी त्या वेबसाईट्सवरती जातात. वेबसाईटवरती गेल्यावरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, कनेक्ट होतात. मॅरिड ज्या बायका असतात त्यांच्याशी कनेक्ट होतात आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं मित्रांनो 2004 ते 5 साली या Facebookचे काहीतरी इनॉग्रेशन झालं. तेव्हापासून हे Facebook आलं. ट्रेंडिंगला जे होतं ते 2009 ते 2015 पर्यंत अत्यंत ट्रेंडिंगला होतं आणि याच वयामध्ये मित्रांनो जे ओल्डवालं पब्लिक होतं Facebookशी रिलेटेड म्हणजेच काय ज्यांचं आता लग्न होऊन 10-10, 20-20 वर्ष झालेली आहेत, 15 वर्ष झालेले आहेत, असं जे पब्लिक होतं ह्या Facebookवरती होतं आणि हे Facebookवरचं पब्लिक मित्रांनो अजूनही जुन्या पद्धतीचं आहे, जुन्या विचारांचं आहे. त्यांना ह्या गोष्टी माहिती नाहीत. त्यांना असं वाटतं की आपण कुठल्यातरी नॉर्मल लोकाला बोलतोय. परंतु मित्रांनो हे फ्रेंडशिप करतात, बोलतात आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात आणि ह्यानंतर मित्रांनो खूप साऱ्या लोकांचे संसार उद्ध्वस्त होऊन जातात. आणि याच्यामध्येच मित्रांनो असे आणखीन ॲप्लिकेशन जर बघितले तर Snapchat असेल, WhatsApp असेल, हे तर ह्याच्यावरती हे Snapchat जे आहे ह्याच्यावरती तर पूर्ण डेटा प्रायव्हसी असते. कुठलाही जरी मेसेज आला तरी तो डिलीट होऊ शकतो, इमिडिएट डिलीट होऊ शकतो. या सगळ्या टेक्नॉलॉजीज, ह्या ॲप्लिकेशन्स जे आहेत, हे आजकाल मॅटर करतात आहे. ह्या गावात हे जे पण महिलांशी लफडे असतील किंवा कुठलेही असे डेटिंग ॲप असतील, हे सगळे मॅटर करतात आहे मित्रांनो, ह्या सगळ्या घाणेरड्या गोष्टीमध्ये. आता मित्रांनो हेच झालं फक्त
अ, ह्याच्याशी टेक्नॉलॉजीशी रिलेटेड की कुठली अशी टेक्नॉलॉजी आहे जी लोकांना आउटडेटेड समजते आणि याच्यामध्ये ह्याच टेक्नॉलॉजीमार्फत या सगळ्या गोष्टी होतात आहे. आणि याच्यात उदाहरण आहे हे Facebookचं आहे, Snapchatचं आहे, WhatsApp एक आहे मित्रांनो. हे सगळे ॲप्लिकेशन जे पण सोशल मीडियाशी रिलेटेड आहेत, ते एखाद्या स्त्रीपर्यंत पोहोचायला सगळ्यात सोपी मेथड असते. जी भंगार-भुरटी भिकारडी ज्यांना कामधंदे नाही आहेत, ज्यांना रॉंग वेने पैसा कमवायचा आहे, हे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात, त्यांच्याशी संबंध बनवतात, त्यांचे व्हिडिओ काढतात, त्यांना ब्लॅकमेल करतात काही-काही लोकं आणि याच्यामध्ये मित्रांनो ते संबंध झालेले व्हिडिओ पब्लिश करतात काही-काही ठिकाणी वेबसाईटवरती टाकतात. तेवढंच नव्हे, त्या महिलेच्या नवऱ्याला पाठवलं जातं, पैसे उकळण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी पाठवलं जातं आणि त्यामधनं डायव्होर्स होतो, आयुष्य संपवलं जातं, कोण-कोण सुसाईड करतं, या सगळ्या गोष्टी होतात. म्हणूनच मित्रांनो, ह्या सोशल मीडियाच्या जीवनामध्ये तुम्ही अशा सगळ्या ॲप्लिकेशन्सवरती पण लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय, की बायको फक्त Instagramच वापरते, परंतु आतमध्ये कुठल्या मोबाईलमध्ये काय-काय इन्स्टॉल केलेलं आहे तुम्हाला पण माहिती नसेल. याच्यामध्ये खूप सारे उदाहरणं मित्रांनो. आउटडेटेड Facebook पण चेक करा, Snapchat पण चेक करा. आता काही-काही मला येऊन लोकं म्हणतील, की हा अधिकार कोणाला दिलेला नाहीये, की कोणाची प्रायव्हसी चेक करायचा. आता नवरा-बायको जर असतील, तर दोघांमध्ये प्रायव्हसी येत नाही आणि या सगळ्या गोष्टी येत नाहीत मित्रांनो. नवऱ्याला पण तेवढा अधिकार आहे, बायकोला पण तेवढा अधिकार आहे. दोघांचे मोबाईल चेक करू शकतात, सगळ्या गोष्टी करू शकतात. हे कुणी काढलंय मला आजपर्यंत समजलं नाही. आता ह्याच्यामध्ये ही झाली नॉर्मल गोष्ट मित्रांनो. आता सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे यामध्ये अशी आहे, हे जे लफडे चालतात, हां, ह्यांचं जे वय असतं ना, तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही म्हणसाल, "अरे बापरे! काय आहे?" 20 ते 25 वर्षाची जी पोरं असतात, जे त्या फेजमध्ये असतात, स्ट्राँग फेजमध्ये, त्यांचं लफडं मित्रांनो मोठमोठ्या बायांसोबत 40-45 वर्षाच्या बायांसोबत आहे. ज्या मुली असतात मित्रांनो 18च्या पुढच्या ज्या मुली आहेत, 18, 19, 20 ह्या ज्या रेंजमधल्या आहेत मित्रांनो, ह्यांचं जे लफडं आहे, ते मोठमोठ्या माणसांसोबत 40-40, 45 वर्षांच्या माणसांसोबत असतं आणि हे सगळं घडून येतं ह्या सोशल मीडियामुळं, ह्या ॲप्लिकेशन्समुळं आणि ह्या सगळ्या ॲप्लिकेशनचा याच्यामध्ये पूर्णतः समावेश आहे आणि याच्याचमध्ये खूप साऱ्या लोकांचं जीवन देखील उद्ध्वस्त झालेलं आहे. चेक करत राहा. Facebook असेल, WhatsApp असेल, सगळ्या गोष्टी असेल, त्या सगळ्या गोष्टी चेक करत राहा. हे झालं एक, ज्याने टेक्नॉलॉजीचा झोका ज्याच्यामुळं आहे ना, या सगळ्या गोष्टी घडून येतात. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट अजून एक येते आहे, की मित्रांनो काही-काही ज्या महिला असतात, त्या जिगोलो, प्लेबॉय यांसारख्या पोरांना कॉल करतात आणि त्यांना बोलून घेऊन पैसे देऊन या सगळ्या गोष्टी करून घेतात. मित्रांनो, मुलं विकले जातात, मुली पण विकल्या जातात पैशानी, मुलं देखील विकले जातात. देह विक्री होते. त्यांचा अत्यंत घाणेरडा हा एक सीन आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी हे प्लेबॉय, हे जिगोलो चिक्कार पैसे घेतात. त्या ज्या लग्न झालेल्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांच्या घरी जातात. त्यांना तेवढे शारीरिक सुख देतात. तेवढ्यासाठी मित्रांनो 20-20, 25-25 हजार रुपये हे घेतात. एवढंच नव्हे, जी मुलगी असते ती देखील यांसारख्या गोष्टी करते आणि हे आत्तापर्यंत तर चालूच आलेलं आहे. परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी ह्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आलेल्या आहेत. Instagram, Facebook ह्या सगळ्या जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, याच्यावरती देखील हे लोकं आहेत. हे तुम्हाला डायरेक्टली मेसेज करतात. तुम्हाला हे पाहिजे का, ते पाहिजे का, मसाज पाहिजे का, यांसारख्या गोष्टी हे टाकतात आणि याच्यामध्ये मित्रांनो जे लोकं असतात ते या ट्रॅपमध्ये अडकतात. त्यांच्यासोबत देखील स्कॅम होतो. इव्हन एवढीच नाही मित्रांनो, व्हिडिओ कॉल सर्व्हिस अवेलेबल यांसारख्या गोष्टी याच्यातनं येतात. मित्रांनो, काही-काही लोकं एवढी फसलेली आहेत, की त्यांचे व्हिडिओ काढून त्यांच्या जे पण आजूबाजूचे लोकं असतात, फॅमिली मेंबर्स असतात, त्यांना पाठवलं जातं. त्यांना नाइलाज असतो, त्यांना पैसे भरावे लागतात. आपली इज्जत जाऊ नये म्हणून ते लोकं पैसे भरतात. तरी देखील हे मूर्ख लोकं ते व्हिडिओ रिलीज करतात, लोकांना सांगतात, या गोष्टी सांगतात आणि याच्यामध्ये मित्रांनो पूर्णतः त्यांच्या आयुष्याचं नुकसान होऊन जातं. काळजी घ्या मित्रांनो, सोशल मीडिया जेवढं दिसतंय तेवढं चांगलं नाही आहे. त्यामुळंच चेक करत राहावा. जर तुम्ही रिलेशनमध्ये असाल, जर तुमचं लग्न झालेलं असेल, तुम्ही चेक करा. डेटा प्रायव्हसी करणं कुठली छोटीशी डेटा प्रायव्हसी ठेवणं म्हणल्यावरती काही आपलं स्वाभिमान नाही आहे. एकमेकांना त्या गोष्टी शेअर करा. तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या जे रिलेशन आहे, हेल्दी रिलेशन त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दरार येऊ नये. कोणही त्याच्यामध्ये अशा घाणेरड्या गोष्टी होऊ नये तुमच्यासोबत. याचसाठी मित्रांनो मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर टेक्नॉलॉजीशी सावधान राहा आणि या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.